एव्हरीबडी वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. समोर येते ते म्हणजे गरविषाचा प्रयोग. आता आपण गरविषाचा कोणत्याद्वारे प्रयोग करू शकतो म्हणजे काय करतात की सौभाग्य प्राप्तीच्या आशेने जे स्त्री आहेत ते आपल्या घाम किंवा रज किंवा अंगावरचा मळ हे भोजन वगैरे मध्ये मिक्स करून त्यांना काय करतात आपल्या पतीला किंवा प्रिय करायला वशीभूत करतात. पतीला किंवा प्रिय करायला. तर लक्षात राहू द्या मित्रांनो. तर स्टे सेफ. ओके आहे की नाही. तर अशा पद्धतीने ते आधी काय करायचे की गरविषाचा उपयोग सौभाग्यप्राप्तीच्या आधी पूर्वी काळामध्ये स्त्रिया करीत असत. आता हे जे होते हे त्या काळामध्ये खास करून विषकन्याच्या द्वारे केले जात असत किंवा त्या काळामध्ये जे अंधविश्वास होते त्याच्यामुळे होत असत. म्हणून त्यांनी सांगितलेले की स्त्री अशा प्रकारचे आचरण जे करायचे ते कशामुळे करायचे तर हे अज्ञानामुळे म्हणजे त्यांना ज्ञान नसल्यामुळे हे अज्ञानामुळे ते करायचे. त्याच्यानंतर ते सांगतात की तत्कालीन अंधविश्वास आणि त्या काळामध्ये अंधविश्वास खूप होता की अंधविश्वासामुळे मग ते काय करायचे एखाद्या भोजनामध्ये किंवा आहारामध्ये ते मिक्स करून मग संपून टाकायचे. तर तशा पद्धतीने ते गरविषाचा उपयोग करायचे. नंतर चुकीच्या धारणा अजून प्रचलित झाल्या होत्या त्या काळामध्ये. मग चुकीच्या धारणा असतात आणि त्या चुकीच्या धारणामुळेच असे विष प्रकारचे अन्न ते मिक्स करून द्यायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे प्राचीन काळी विषकन्याचा असाच प्रकारे उपयोग होत होता. तर ते काय करायचे मग ते त्यांच्याद्वारे वाईट कर्मे करून त्यांना कर्मे करून विष द्यायला लावायचे. अशा पद्धतीने हे विषकन्याचे ते माध्यमाद्वारे ते विष उत्पन्न करायला लावायचे. आता हे जे विषकन्या ते म्हणजे गरविषाचे लक्षणं सांगितलेत. आता हे जे ते काय सांगतात की ते म्हणतात की शरीर पांडुवर्ण होते. शरीरामध्ये कसं होते पांडुवर्ण पिवळपणा होते. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगतात की शरीर कृश होते एकदम पातळ होऊन जाते याचा समजा गरविष सेवन केल्यावर. आता त्याच्यानंतर ते म्हणतात की जठराग्नी ही मंद होते. नंतर ते म्हणतात की हृदयाची गती वाढते. हृदयाचे ठोके वाढतात ठीक आहे ना ऑब्विसली वाढणारच. त्याच्यानंतर पोट फुगून जातो. त्याच्यानंतर हातापायावर सूज येते. हे लक्षणे त्यांनी सांगितली. नंतर ते अनेक प्रकारे उदर विकाराने ग्रस्त होतो म्हणजे उदरभागी अनेक प्रकारचे विकार उत्पन्न होतात. त्याच्यानंतर ते म्हणतात की अशा माणसामध्ये ग्रहणी यक्ष्मा गुल्म धातुक्षय ज्वर इत्यादी रोग प्रकार होण्याची शक्यता असते. म्हणजे ग्रहणी रोग होण्याची शक्यता असते. यक्ष्मा गुल्म धातुक्षय. आता धातुक्षय तर ऑब्विसली होणार कारण की ते गरविष सेवन करणार आणि प्रत्येक धातूंची ती झीज करत राहतो. त्याच्यानंतर ते म्हणतात की मांजर वाघ अस्वल मुंगूस माकड वन्य पक्षी कोरडी नदी अशी अशुभ स्वप्ने त्याच्या स्वप्नामध्ये येतात.